रागिनी आणि राघव यांचं लव्ह मॅरेज. गेली 5 वर्ष झाली एकाच कंपनीत कामाला होते. सुरुवातीला अगदी हिंदी सिनेमात घडावं तसंच घडलं. आधी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं आणि मग हळूहळू मैत्री, नंतर जिवलग मित्र आणि शेवटी ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले ते कळलंच नाही. खरं तर दोघांच्या घरून लग्नाला परमिशन नव्हती. रागिनीच्या घरच्यांना राघव पसंत नव्हता, तर राघवच्या घरच्या लोकांना रागिनी. पण दोघांनी प्रेमाच्या पुढची पायरी ओलांडली होती. रागिनीची बदनामी होऊ नये म्हणून दोघांनी घरच्यांचा विचार न करता कोर्टात जाऊन लग्न उरकले. दोघांचा संसार सुरू झाला. राघव, अरे मला असं वाटतं आहे की आपण लग्न करून चूक तर नाही केली ना. चूक आता लग्नाला 6 महिने होत आले आहेत आणि तुला असं वाटतं आहे? रागिनी पोटावरून हात फिरवत म्हणाली. अरे आपलं काही नाही, पण हा जीव जगात आल्यानंतर त्याचं जग म्हणजे फक्त आपण दोघेच ना. आपल्या घरचे कुणीच तयार होणार नाहीत पुन्हा एकत्र यायला. ते माहीत आहे मला, पण जर का हे लग्न नसतं केलं तर तुला उत्तरं द्यावी लागली असती या जगाला. तुला त्रास झाला असता. मग आपण जे काही केलं ते अजिबात चुकीचं केलं नाही. मी यावर ठाम आहे. राघव गेला आणि मस्त गरमागरम चहा घेऊन आला. हे घे चहा. अरे मला कॉफी हवी होती. तू नाही घेऊ शकत कॉफी? अरे वा, हे खाऊ नको ते खाऊ नको. मीच बरीच माहिती गोळा केली आहेस वाटतं. मग तुला काळजी नाही, पण मला आहे, म्हणून गरोदरपणाची माहिती घेत असतो. चल उठ आता, जरा फ्रेश हो. असा मरगळलेला चेहरा मला नाही आवडत. माणसाने कितीही त्रास असला, दुःख असलं तरीही हसत राहिलं पाहिजे. जा जरा मेकअप करून ये. अरे मी एवढी दमली आणि तुला काय रे रेडी हो रेडी हो. उठ ग. रागिनी रेडी झाली मग डॉक्टरकडे गेले. बाळाचं वजन थोडे कमी होतं म्हणून डॉक्टरांनी तिला जरा आराम करायला सांगितले. घरी येताना, रागिनी तुला राग येणार नसेल तर प्लीज तू घरी थांब. सोड ती नोकरी. रागाचं नाही रे, पण आपण जे घर घेतलं त्याचा हप्ता, परत दवाखान्याचा खर्च, हे सगळं होईल का मॅनेज? होईल ना, का नाही होणार? खर्च करणं आपल्या हातात आहे. आणि आता बाळ येणार आहे तर आपल्याला बचत ही करावीच लागेल. मला तर सुंदर अशी तुझ्यासारखी परी पाहिजे, म्हणजे नटून थटून माझ्या मांडीवर बसून हक्काने रागावणारी, मस्त्या करणारी. हां बस झालं, हवेत उड्या मारू नका. खाली उतरा. गाडी चालवत आहे याची भान ठेवा. हो ग, मी काय लहान आहे का आता? नाहीतर गोष्टी सांगाव्या लागतात. बाळ झालं की कोण लहान आणि कोण मोठे काहीच कळणार नाही. एवढं बोलून रागिनी हसायला लागली. बस झाले रागिनी हसणं. थांब, 3 महिने एकटी पडणार मीच आता. शक्यच नाही. तू वाट बघ. आणि अचानक एक भरधाव गाडी त्यांच्या गाडीच्या दिशेने आली. तिचा स्पीड खूप जास्त होता आणि तिचा लाईट डायरेक्ट डोळ्यावर आल्याने राघवला पुढचं काहीच दिसलं नाही. मागे बसलेली रागिनी ओरडली, राघव राघव राघव, अरे ब्रेक लाव. थांब राघव. आई. आणि क्षणात दोघांचे आवाज बंद झाले. रागिनी साईडला पडली तर राघव खूप पुढे जाऊन पडला. रागिनी बेशुद्ध पडली होती. राघवच्या डोक्यातून, कानातून, नाकातून खूप रक्त वाहत होतं. ती गाडी चक्क पुढे जाऊन एका गाडीवर आदळली. अपघात एवढा भीषण होता की बघणाऱ्याचा हृदयाचा ठोका चुकला. तिथे असणाऱ्या लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलावली आणि दोघांना हॉस्पिटलमध्ये नेले. पण राघव तर जागेवरच ठार झाला असे वाटत होते. रागिनीला काही जास्त लागलं नव्हतं, पण ती शुद्धीवर नव्हती. औषधं दिली आणि साधारण 12 तासांनी ती शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्याबरोबर ती ओरडली, राघव, आणि पोटाला हात लावत माझं बाळ माझं बाळ असं म्हणू लागली. मॅडम शांत व्हा. नशीब बलवत्तर आहे तुमच्या बाळाचं. तुम्हाला लागलं पण तुमच्या बाळाला काहीही झालं नाही. तिचे 2ही डोळे अश्रूंनी डबडबले. डॉक्टर, राघव
राघव कुठे आहे? तुमच्या घरचं कुणी असेल तर सांगा, म्हणजे त्यांचा काही कॉन्टॅक्ट असेल तर सांगा. हो मी देते, पण राघव कुठे आहे? प्लीज डॉक्टर सांगा ना. बरा आहे ना तो? मॅडम तुम्ही आधी बऱ्या व्हा, मग बोलू आपण. तिने दोन्हीकडचे नंबर दिले. हॉस्पिटलमधल्या सिस्टरने त्यांना बोलावून घेतले. राघवचे आई बाबा आणि भाऊ तर रागिनीची बहीण आणि आई वडील आले. त्यांना जेव्हा कळलं की राघव हा अपघाताच्या ठिकाणी ठार झाला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आई, अगं वहिनीला भेटून ती एकटी पडली आहे. तिचं काम करू आता, तिनेच गिळलं माझ्या मुलाला. सर, आम्ही त्यांना अजून ही बातमी दिली नाही. प्लीज तुम्ही पण काळजी घ्या, कारण त्यांची तब्येत जरा नाजूक आहे. रागिनीचे आई वडील आणि बहीण तिच्या रूममध्ये गेली. त्यांच्या पाठोपाठ दीरही रागिनीच्या रूममध्ये गेला. त्या सगळ्यांना बघून तिच्या चेहऱ्यावर हास्य आले. किती छान, तुम्ही सगळे एकत्र, आई बाबा. आणि ती रडायला लागली. रडू नको बाळा, सगळं ठीक होईल. बाबा तुम्ही बघितलं का राघवला? कसा आहे तो? बोलला का नाही तुम्ही त्याच्याशी? की अजून राग तसाच आहे? कुणी काहीच बोलला नाही. रोहन तू भेटलास का? अरे मी एवढं बोलत आहे, पण तुम्ही सगळे शांत का? तेवढ्यात नर्स आली. मॅडम तुम्ही शांत व्हा आणि सगळे बाहेर जा बरू. मालिनी म्हणाली, मी तिची बहीण आहे, मी थांबते. बाकी मंडळी राघवची बॉडी घेऊन घरी गेलेत. मग अंत्यसंस्कार केले. मालिनी, अगं कसा आहे राघव? तू बघितलं का त्याला? रागिनी, तू शांत झोप, आता कसलाच विचार नको. आणि काही वेळात रागिनी झोपी गेली. 2 दिवसांनी तिला सुट्टी झाली. आई, अगं तू आता आमच्याकडे राहायला ये. ताई, अगं तू आता आमच्याकडे राहायला ये. नाही, राघवला अजिबात आवडणार नाही ते. अगं आम्ही 1 मिनिट एकमेकांना सोडून राहत नाही. आता तर किती तास झाले मला. घरी ने बाई. तो का आला नाही मला भेटायला आत्ता? रागवणार आहे मी त्याला. मालिनीने वडिलांना फोन लावला. बाबा ती घरी यायला नाही म्हणते आहे. मी थांबते तिच्याकडे. आता तुम्ही माझी बॅग घेऊन या, तिला एकटीला नाही सोडता येणार. ती घरी आली. दरवाजा उघडल्याबरोबर तिला राघवचा फोटो दिसला. त्याला हार लावला होता. ते बघितल्याबरोबर रागिनीला चक्कर येऊन खाली पडली. मालिनीने पटकन ग्लास भरून पाणी आणलं, तिच्या तोंडावर मारलं. ती शुद्धीवर आली. मालिनी, अगं हे होऊन बसलं ग? तो एकटाच होता मला समजून घेणारा. माझं हक्काचं इथे कुणीच नाही ग. ताई शांत हो आधी तू. काय होईल पुढे? सावरेल का रागिनी स्वतःला? आम्ही मोठ्यांचं ऐकलं नाही म्हणून शिक्षा मिळाली का आम्हाला? आता मी काय करू? कुणासाठी जगू? ताई अगं जरा युल्याच्या जीवाचा तरी विचार कर, बाकी कोणाचा विचार करू नकोस. तिने पोटाकडे बघितलं आणि रडणं बंद केलं. काही दिवस तिने स्वतःला रूममध्ये बंद करून ठेवले. मालिनीने आईवडिलांना खूप समजावलं आणि मग ते रागिनीकडे आले. आईला बघितल्याबरोबर ती आईच्या गळ्यात पडली आणि ढसाढसा रडायला लागली. बाळा शांत हो. अगं नशिबाच्या पुढे कुणाचे काही चालते का? यावर आवर स्वतःला आणि चल घरी आपल्या. आई, हे घर आमच्या आठवणींनी भरलेलं आहे. हे कसं सोडू मी? माझ्या बाळाला मला इथेच मोठं होताना बघायचं आहे. यानंतर आईवडिलांचे येणे जाणे वाढले. काही दिवस गेले. मग तिने नोकरी सुरू केली, कारण दुसरा पर्यायच नव्हता. ऑफिसमध्ये तिची एक बेस्ट फ्रेंड होती, नताशा. तिने बरीच मदत केली होती. त्याच्या आठवणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. असेच दिवस चालले होते. एक दिवस नताशा रागिनीला म्हणाली, अगं जरा व्यवस्थित ये ना ऑफिसला. आधी किती मस्त यायचीस, आता मात्र एकदम पकलेली. जरा पावडर, काजळ, लिपस्टिक लावत जा. अगं आता मी पहिल्यासारखी राहिली तर लोक नाव ठेवतील मला. एक विधवा आहे मी. तू कोणत्या जमान्यात राहतेस रागिनी? त्या दिवशी मी कामानिमित्त बाहेर गेलेले का? राघवच्या घरची माणसं दिसली. त्यांनी मला जाताना टोमणा मारला. हिला तर काहीच फरक पडला नाही. नवरा गेला तरी मस्त हिंडत आहे. आता किती दिवस दुःख करत बसणार आहेस मग? आणि तुला काय वाटते, अशी दुःखी राहिलीस तर लोक नाव ठेवणार नाहीत का?
तुझं जगणं, नताशाचं बोलणं पूर्ण होत नाही, तोच तिला जोरात पोटात दुखायला लागलं. कामाच्या ठिकाणावरून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. मग आई वडील गेले. 5-6 तासानंतर तिला मस्त गोंडस, अतिशय सुरेख अशी मुलगी झाली. राघवचं स्वप्न पूर्ण झालेलं होतं. हे बघून रागिनी खूप खुश झाली. जणू तिच्या आयुष्यात एक आशेचा किरण उगवला होता. तिच्या जगण्याला आता एक अर्थ आला होता असे तिला वाटत होते. जरी राघव गेला असला तरीही त्याच्या प्रेमाची आठवण तो सोडून गेला होता. तिला बघून रागिनीचं वागणं बदललं आणि आयुष्य बदलून गेलं. ती आता आनंदी राहू लागली होती. तिच्यात ती पूर्णतः गुंतून गेली. असे आनंदाचे दिवस भराभर जाऊ लागले. कधी कधी मात्र राघवची आठवण आली की डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून द्यायची ती. आई आता तिच्या जवळ राहायला आली होती. लवकरच रागिनी कामावर जायला लागली, कारण तिच्या पुढे आता एक मोठे ध्येय होते. ते म्हणजे आपल्या मुलीला खूप मोठं करायचं. आता राशी वर्षाची झाली होती आणि नेमकी संक्रांत आली. तिलाही बाकीच्या मुलांप्रमाणे तिचं बोरव्हाण करायचं होतं. अगं हिचं बोरव्हाण करायचं का? इच्छा तर माझी पण आहे, पण लोक काय म्हणतील? रागिनी काहीच बोलली नाही. तिचा चेहरा बघून मालिनी म्हणाली, करायचं की, त्यात काय एवढं? काय काय लागते बघ आणि सांग मला, मी घेऊन येते. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी राशीचं बोरव्हाण करायचं ठरवलं. मालिनी शेजारच्या बऱ्याच बायकांना बोलवायला गेली. त्या दिवशी नताशा सुद्धा आली होती तिथे. 5 वाजता सगळ्यांना बोलावले होते. 6 वाजत आले पण कुणीच आलं नव्हतं. रागिनीच्या मनात विचारांचे चक्र चालू झाले. मी चूक केली का या सगळ्यांना बोलावून? सगळे माझ्याबद्दल काय विचार करत असतील? तेवढ्यात एक आजी फक्त येऊन बसल्या. घरात रागिनी, नताशा, मालिनी आणि तिची आई यांची कुजबूज म्हातारीच्या कानावर पडली. पोरी 2 मिनिट थांब, हे मी आणते सगळ्यांना बोलावून. आजी तुम्ही थांबा, मी आणते. अगं नाही, मी सगळ्यांना ओळखते, येते लगेच आणते बोलावून. म्हातारी गेली आणि सगळ्यांना बोलावून आणलं. साधारण अर्ध्या तासात 8-10 जणी गोळा झाल्या. आता आरतीचं ताट आणलं गेलं आणि रागिनी ओवाळायला घेईल तोच एक बाई म्हणाली, अगं शुभ कार्याला तू का अशुभ बनवते आहेस? तू नको ओवाळूस. रागिनी हिरमुसली आणि मागे सरकली. तेवढ्यात आजी म्हणाली, पोरी ओवाळ ग, तुझी मुलगी आहे ती. तू कसा वाईट विचार करशील तिच्याबद्दल? लोकांकडे लक्ष देऊ नकोस. पण आजी, अहो मी विधवा आहे. अहो आजी, ती विधवा आहे, मान्य आहे विधवा आहे, पण त्याच्यात तिची काय चूक आहे ग? सांगा कुणीतरी. चूक तिची नाही, पण हे जुन्या काळापासून सुरू आहे, मग आपणही पाळले पाहिजे ना. बायका आहे ना बाकीच्या ओवाळायला. मग हे बदलायचं कुणी? ती तिची आई आहे. विधवेने हळदी कुंकू लावू नये, कपाळ पांढरं ठेवायचं. पण हळदी कुंकू हे तर आपण कुमारी असल्यापासूनच लावतो. मान्य आहे सिंदूर नाही लावत, पण नवरा गेला म्हणून आपण आपलं आयुष्य का नाही जगायचं? तिलाही अधिकार आहे जगण्याचा, 4 चौघी सारखं नटण्याचा. तिची इच्छा का मारावी तिने? हे सगळं सण, पूजा, कार्यक्रम करू द्या ना तिला आनंदाने साजरे. नताशा त्यावर म्हणाली, नवरा मेला म्हणून त्याग करायचा सर्व गोष्टींचा, हा कुठला न्याय आहे? ती विधवा झाली आहे, पण ती अजून जिवंत आहे. तिलाही मन आहे, भावना आहेत. त्या का म्हणून तिने मारायच्या? सगळीकडे शांतता पसरली. आजीने तिला ओवाळायला सांगितलं आणि हळदू कुंकू पण द्यायला सांगितले. कार्यक्रम आनंदात पार पडला. सगळ्या जणी आपापल्या घरी निघून गेल्या. आजी, अहो तुमच्यामुळेच आज. बस पोरी बस. अगं बोलायला शिक जरा, नाहीतर ही लोक तुला जगू देणार नाहीत. आजी खूप काही बोलत होती आणि रागिनी ते शांतपणे ऐकत होती. आजी, खरंच रागिनी अशी नव्हती, पण आता काय झालंय काय माहीत, तिला जगण्यात आयुष्यात रसच वाटत नाही. आई, तसं नाही ग, पण आजीच्या बोलण्यातून मला खूप काही शिकता आले. तुमच्या बोलण्यातून हिंमत मिळाली. मी आत्तापर्यंत फक्त माझ्या दुःखाला कवटाळून बसले होते, पण मला आता माझ्या मुलीसाठी जगायचं आहे. लोक काहीही केलं तर नावं ठेवणारच आहेत. खरं आहे बाळा,
तू नेहमी सकारात्मक विचार कर. अगं, दुःखाने कोसळणारी स्त्री मुळात नसते. जी खंबीर होऊन लढेल ती स्त्री असते. अगं, जेव्हा आपण एक इच्छा, जिद्द मनात ठेवतो ना, तेव्हा एक नाही असे हजारो दरवाजे मार्ग खुले करून देतील. आई, अगदी बरोबर. आयुष्यात कितीही अडचणी आल्या असं वाटतं की आता जगण्याचे पूर्ण मार्ग बंद झाले आहेत. जिकडं बघावं तिकडे केवळ काळोख दिसला तरीही आपण हिंमत न हारता आयुष्याशी लढले पाहिजे. कारण जीवन जगण्यासाठी एक आशेचा किरण पुरेसा असतो. आणि त्यानंतर रागिणीने मागे वळून कधीच बघितले नाही. तिने स्वतःच्या हिमतीवर लेकीला स्वतःच्या पायावर उभं केलं. खरंच अडचणी, संकट आयुष्यात राहतात, पण आपण त्याला न जुमानता आयुष्यातील आनंद हा वेचून घेतला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात आशेचा किरण हा हमखास येतोच. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला आपल्या कथा जर आवडत असतील, तुम्हाला कुठल्या विषयावर कथा ऐकायला आवडत असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे आपल्याला सांगू शकता. माझा नेहमी प्रयत्न असेल तुमच्या आवडीच्या कथा टाकण्याचा. लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.